जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको कर तू माहेरी पुज पुज होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची गुड मॉर्निंग मिसेस शिवदे. गुड मॉर्निंग सर. मार्टिनची मीटिंग किती वाजता आहे? हे बघा, त्याला टॉप प्रायोरिटी द्या आणि त्याच्यानंतर सगळा प्लॅन चॉकआउट करा. येस सर. हे बघा, ही मीटिंग आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. यानंतर आपल्याला खूप मोठं फॉरेन मार्केट ओपन होणार आहे. कुठलाही हलगर्जीपणा नकोय मला. येस सर. मला सगळा प्लॅन मेल करा, मी पोचतोच आहे. ओके सर. थँक्यू. रुमाल कुठे ठेवला? आई, नीट जपून जा. श्री, 1 वाजता डबा पाठवते. वेळेवर खाऊन घे रे. हो. ड्रायव्हरला गाडी हळू चालवायला सांग. आणि हो, वेळेत या घरी. आणि हे बघ, येताना ते हे आणायला विसरू नकोस. ते हे छोटी आई, चेकबुक. हा, चेकबुक घे. हा अंगारा वाईट नजरेपासून तुझं रक्षण करेल. हो, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना? हो, सगळं लक्षात आहे. येऊ आता? अच्छा. अच्छा. अच्छा, कुठलं तरी टेन्शन मध्ये वाटतो नाही हा? हो हो, कसल्या तरी टेन्शन मध्ये. अगं, धंदा म्हटल्यानंतर टेन्शन असणारच, पण तो ते सगळं पेलायला समर्थ आहे. अगं, त्याशिवाय तू मुलासारखा वाढवलेला तुझा बिझनेस असा पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केला असतास का? हो ना, सगळा बिझनेस त्याच्या हातात देऊन मी अगदी निश्चिंत आहे. आता फक्त काळजी आहे त्याच्या लग्नाची. हो. अगं बाई, गुरुजी काही स्थळं घेऊन येणार होते. बेबी, त्यांना फोन करून विचार ना. हो, विचारते. कधी येत आहेत ते. श्रीला अनुरूप सुस्वरूप मुलगी मिळायला हवी. पण आई, श्रीशी याबद्दल एकदा बोलायला हवं ना. एकदा बोलायला हवं. हो, नाहीतर आपण मुलगी पसंत करायचो आणि आधीच बघून ठेवलेली असायची. पण चांगलंच आहे ना वहिनी, शेवटी श्रीची आवड ती आपली आवड. हो, आणि त्याला ना माणसांची चांगली पारख आहे, त्यामुळे त्याने निवडलेली मुलगी नक्की चांगली असणार. तसं असतं तर आपल्याला कळल्याशिवाय राहिलं नसतं. नसेल तसं काही. पण या बाबतीत श्रीशी बोलायला मात्र हवं. निवड त्याची असो किंवा आपली, श्रीचं लग्न लवकरात लवकर होणं महत्वाचं. नमस्कार, गोखले गृहोद्योग सातपुते बोलतोय. हा, बोला बोला. काय म्हणता, कशात? मजेत ना? तब्येत पाणी? ठीक आहे ठीक आहे. अहो, तुम्ही बिलं तर पाठवा. हा, बिलं पाठवा, 2 दिवसात चेक देतो. नाही 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 नाही, अहो मार्केट तुम्हाला माहित आहे काय चाललंय ते. अजिबात काळजी करू नका. अहो, मी आहे ना इकडे, मी बसलोय. तुम्ही कशाला काळजी करताय? अहो, तुम्ही बिलं तर पाठवा. हा. नाही 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 नाही. आणि हो, शनिवारी भेटूया. ठीक आहे, ओके. चलो चलो, बाय. मित्राचा फोन होता? नाही मग मैत्रिणीचा? नाही मग नातेवाईकाचा? नाही मॅडम, क्लायंटचा फोन होता. क्लायंटचा फोन? हो. क्लायंटशी तुम्ही असं वागता? हसून खेळून? कंपनी तुम्हाला याच्यासाठी पगार देते? सॉरी. आता नुसते बघत राहणार का? काम करा. हो.
विजया सहकारी बँक, मी सदानंद बोरकर बोलतोय. नमस्कार बोरकर साहेब, मी मिसेस शिवदे बोलते. हो हो, नमस्कार नमस्कार शिवदे मॅडम, बोला बोला. श्रीरंग साहेब आलेत का तिकडे? नाही, ऍक्च्युली मी त्यांचीच वाट पाहतोय. अच्छा अच्छा, नाही येतील 10-15 मिनिटात पोहोचतील. 10-15 मिनिटात? बर बर, चालेल चालेल, हरकत नाही हरकत नाही. आणि ते चेकबुक तुम्ही जुन्या पत्त्यावर पाठवत नाहीयेत ना? नाही नाही नाही, मी चेकबुक जुन्या पत्त्यावर पाठवत नाहीये. ये हा, नाही नाही नाही, आले की तुम्हाला लगेच फोन करतो. हो 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 हो. गोखले साहेब 15 मिनिटात येत आहेत. मोठा माणूस, सकाळी येणार होता, दुपारी येत आहेत. काय हरकत नाही, ते येत आहेत हे महत्वाचं. हं? तू कुठे निघालीस? सर माझा हाफ डे आहे की नाही आज? हो, मी विसरलो. पण मी काय म्हणतो, समजा तू आज गेली नाहीस तर म्हणजे उद्या पूर्ण दिवस सुट्टी घे ना. आय एम सॉरी सर. हो सॉरी, पर नाही, तशी तू कधी सुट्टी घेत नाही, त्यामुळे मी तुझा हाफ डे रद्द करू शकत नाही खरं तर. सर नका हो इतकं टेन्शन घेऊ. अरे टेन्शन घेत नाही, पण तो एसी चालत नाहीये आणि गोखले म्हणजे किती मोठे आहेत, सांगून झालंय की नाही? हो. सर मोठी माणसं मनाने मोठी असतात हो. तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचं, स्माईल ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. ती वापरली ना की प्रॉब्लेम सुटकीसरशी दूर होतात. बरं सर, आता मी खरंच निघते. 3-4 वेळा फोन आलाय वाईचा. गोखले 5 मिनिटात येत आहेत. त्यांना हॅलो म्हणून गेली असतीस तर खूप उशीर झालाय हो सर मला. बर. बरं सर, जरा मस्टर्ड देता, हाफ डे लिहिते. नाही नाही, काय हाफ डे वगैरे लिहायची गरज नाही. अगं 2 दिवसाचं काम अर्ध्या दिवसात केलंयस तू. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा 9 वाजेपर्यंत बँकेत थांबतेस तू. काही मस्टरवर हाफ डे वगैरे लिहायची गरज नाही. बरं सर, निघू मी? हो. जानवी, आज बघण्याचा कार्यक्रम आहे ना. जानवी, एक सांगतो, हे बघ, ज्याच्याशी तुझं लग्न ठरलेलं आहे ना त्याच्याशीच होणार. आणि हा पाहण्याचा कार्यक्रम जर का वरच्यानी प्लॅन केला असेल ना तर तो काय आत्ता इथनं बँकेतनं बाहेर पडल्यावर सुद्धा होईल. वाटलंच बाई ना, या बायकांच्या हातात ना गाडीच नाही द्यायला पाहिजे. बाईने मनात आणलं ना तर अख्खं जग चालवू शकेल हो ती. गाडी काय गोष्ट आहे. आणि ती बाई होती ना म्हणून कदाचित ऍक्सिडेंट होता होता राहिला. या सर, या ना, या 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 या. हे काय कपडे घातलेत बाबा? काय झालं, हसायला काय झालं? लकी सूट आहे माझा, तुझ्या आईच्या पसंतीने घेतलेला, आमच्या लग्नातला. आज पाहुणे येणार आहेत ना तुला पाहायला, म्हणून मुद्दाम घातलाय. बघ, तू आज येणारे पाहुणे तुला पसंत करणारच. ज्या घरात जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील तू जान्हवी. लक्षात ठेव बाळा, घर हे बाईच्या ताकदीवर उभं राहतं, बाईच्या आधारानं उभं राहतं. तुझी आई गेली आणि खचूनच गेलो मी. पुढे नोकरी गेली आणि पार कोलमडूनच गेलो. उमेदच संपून गेली. आता काही राहिलेलं नाही आयुष्यात, फक्त तुझं लग्न झालेलं बघायचं बस. म्हणजे मग ताठ मानेने तुझ्या आईकडे जाता येईल, तिला सांगता येईल लेकीचं लग्न करून आलो. आणि पंढरपूरच्या वारीला पायी जाण्याच्या स्वप्नाचं काय? जायचंय ना पंढरपूरला पायी? नाही बाळा,
पाय आता साथ देईलसं वाटत नाही मला. बाबा डॉक्टरांनी सांगितलंय ना आपल्याला, एक ऑपरेशन झालं ना तर खरंच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. खरंच. पण ते महत्वाचं नाहीच आहे. आता महत्वाचं आहे ते आमच्या बाळाचं लग्न होणं. बाकी काही महत्वाचं नाही आयुष्यात. आलो, अण्णांना सूट दाखवून आलो. पण माझ्यासाठी आहे बाबा. तुमचं ऑपरेशन होऊन तुम्ही नीट चालायला लागणं हे माझ्या स्वतःच्या लग्नापेक्षा मोठं स्वप्न आहे माझं. हॅलो. हे पहा बाई, तुमचं कोणीही इथे ऍडमिट असण्याची शक्यताच नाहीये. कारण हे सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर नाही, ही बँक आहे. बँक. हा रॉंग नंबर आहे, प्लीज फोन ठेवा. हो तुम्हाला सांगतो, माझी सायकोलॉजिकल हेल्थ बिघडायची वेळ आली ह्या रॉंग नंबर्स पाहिजे. सगळ्यांचे फोन येतात हो, पण हवा त्याचा फोन येत नाही. म्हणजे आज बघा ना, एसी वाल्याचा फोन सोडून सगळ्यांचे फोन येत आहेत. बोरकर साहेब, इट्स ऍब्सोल्युटली ओके. बसा तुम्ही. हो. अहो बोरकर साहेब, साधा एसी येतो, किती मनाला लावून घेताय तुम्ही? नाही, मला तुमच्याकडनं स्ट्रॉंग बँकिंग मिळणं जास्त महत्वाचं आहे. तर ते आहेच. हो, एसी काय यंत्र आहे, ते कधीतरी बिघडायचंच. हा खरं आहे तुमचं, खरं आहे. यंत्र आहे ते, कधीतरी बिघडणारच. बरोबर. हे इतके रुमाल. हा, माझ्या आईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. हा नाही, ते तर आहेच. म्हणजे माझ्या आईचंही माझ्यावर प्रेम आहेच, पण एवढे रुमाल. तुमच्या आईचं तुमच्यावरती जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा 6 पट जास्त माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे. पण हे कारण 6 रुमाल लक. हा हा लक तर पाहिजेच. म्हणजे आता बघा ना, तुमचे सॅलरी अकाउंट आमच्या बँकेत आले, आमचं लकच आहे ना. म्हणजे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. वा, आय एम ऍब्सोल्युटली हॅपी विथ युअर जॉब. तुम्ही माझं काम एकदम डन करून टाकलं. ऍक्च्युली काय आहे, म्हणजे आमच्या बँकेत एक एकदम एफिशियंट स्टाफ आहे. ते मुलींनी केलंय. म्हणजे जान्हवी तिचं नाव. म्हणजे तिला बोलावून कुठलंही काम द्या आणि सांगा 2 दिवसात पूर्ण कर, 2 तासात पूर्ण करून आणते. नाही, त्या तुमच्या एफिशियंट मुलीमुळे माझं काम खूपच सोपं झालं. म्हणजे मी इथे खरं तर आलो नसतो ना तरी चाललं असतं. हो. नाही, अहो काय चाललं काय असतं, तुमचे पाय आमच्या बँकेला कसे लागले असते मग. इट्स ओके. बरं, माझं चेकबुक तेवढं मागवून ठेवा. त्याचं काय, मी सगळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, पण माझी आजी ती चेकबुक जनरेशनची आहे ना. हो. आणि थोडीशी स्ट्रिक्ट पण आहे. नाही, मी घरी पाठवून देतो ना चेकबुक. हो, त्याची काही गरज नाहीये. माझा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा. मी येऊन पिकअप करेन. बरं, ठीक आहे, येतो. या. नाही, नको, थँक्स. मी घेतो ना फाईल. द्या. अहो, काही गरज नाहीये. मी घेतो ना. अहो, काही हरकत नाहीये, जड नाहीये फाईल. बरं, मी घेऊन जाईल. बरं, आणि तुमच्या त्या एफिशियंट स्टाफला माझ्याकडनं थँक्यू सांगा. हो सांगतो ना. येतो. बरं, तुम्ही नाव काय म्हणाला? सदानंद, हे आपलं बोरकर. तुमचं नाही, तुमच्या त्या एफिशियंट स्टाफचं. जान्हवी सहस्रबुद्धे. जान्हवी. ये. बस बस बस. जान्हवी, तुझं शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये झालं? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये.
तू काम करतेस ती नवीन ब्रँच आहे का तुमच्या बँकेची? नाही नाही, म्हणजे 7-8 वर्ष झाली. मी काय म्हणते, मुलाला आणि मुलीला जरा आपण एकांतात बोलू देऊया का? अहो, तुम्ही जरा ह्यांना आपली चाळ दाखवून आणता. तोपर्यंत यांना मी किचन दाखवून आणते. या या, चहा दाखवतो तुम्हाला आमची. या. पेंटिया, हा हो. पेंटिया, मी काय करतोय? मी गाणी ऐकतोय फक्त माझी. आई अगं राहू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. या ना. तुमच्या नातवाची पत्रिका मी बघितली आहे. त्याच्या लग्नाचा योग जोरदार आहे यंदा. 2-3 पत्रिका जुळवून बघितल्या आहेत. त्यातली एक पत्रिका उत्तम जुळलेली आहे मॅडम. सुखाने संसार करतील ते दोघं. ह्यात त्या मुलीची सगळी माहिती दिलेली आहे. वाटल्यास आपण तिच्या घरच्यांशी बोलून घेऊया. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही सांगताय म्हणजे खरंच असणार. पण मी अजून श्रीशी बोललेली नाहीये. त्याचा होकार मिळाला की लगेच कळवीन तुम्हाला. पण मुलगी मात्र छान हवी. स्वभावाला, वागायला आणि मुख्य म्हणजे खरं बोलणारी हवी. खोटेपणा मला खपत नाही. भागीरथी मॅडम, गेले 15 वर्ष ओळखतोय मी तुम्हाला. खोटेपणाविषयीची तुमची तिडीक मला माहिती नाही का? श्री साहेबांचा जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर कळवा. कळवते मी तुम्हाला त्याच्याशी बोलून. चला येतो आम्ही. तुमच्या फोनची वाट पाहतो. चोरून ऐकून झालं असेल तर बाहेर या. चला स्वयंपाकाला लागा. श्री यायची वेळ झालीय. थांबा. माझ्या आधी कुणीही श्रीशी या विषयावर बोलायचं नाहीये. आधी मी बोलीन, मगच तुम्ही बोलायचं. जा. हे आमचं आपलं छोटंसं किचन. मला तर तुमची मुलगी आवडली. आता परागला आवडली म्हणजे झालं. आम्हाला हुंडा बिंडा काही नको. हं, अहो आम्ही खाऊन पिऊन अगदी समाधानी आहोत. फक्त मुलगी आणि नारळ दिलात ना तरी सुद्धा चालेल. तसं आमचा पराग पण खूप चांगला आहे. स्वभावाने. अहो अगदी लाखात एक मुलगा आहे. थरो जेंटलमन. काय तुम्हाला पराग नाही आवडला का? नाही नाही, असं नाही हो. परागमध्ये न आवडण्यासारखं काय. खूप चांगला मुलगा आहे तो. आमची मुलगी हिरा आहे, हिरा. आता एकदाचं लग्न ठरलं ना म्हणजे आमच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. खूप काळजी वाटायची कसं होणार हिचं लग्न म्हणून. अहो मुलांची काळजी तर सगळ्याच आई वडिलांना असते. त्यांच्या लग्नाची काळजी, त्यांच्या भवितव्याची काळजी आई वडील करतातच हो. तसं नाही हो. मुलगी म्हणजे ना आई बापाच्या काळजावरचा निखार आहे, निखार. आमची जान्हवी तशी खूप छान, खूप गुणी मुलगी आहे ती. सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागते. हा आता काही गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत असतात, अशा तिच्याही आहेत. पण तुम्हाला सांगते, तुमच्या मुलाचा संसार अगदी निष्ठेने करेल.
तिचा भूतकाळ तिच्या संसारात आडवा येणार नाही. ते भूतकाळाचं काय म्हणालात? तसं काही विशेष नाही, म्हणजे सगळ्याच मुलींच्या बाबतीत होतं नाही का, अल्लड वयात चुकाया व्हायच्याच.